कारण का आपल्याला खोटं करायचं नाही. लोकांना जे खरं आहे, जे देऊ शकतो तेवढंच मला त्यांना सांगायचं आहे. जेवढे नियोजनामध्ये बसू शकतं तेवढंच मला त्यांना सांगायचं आहे. त्याच्या पलीकडे मी खोटं बोलू शकत नाही, खोटं बोलणार नाही. की ज्या लोकांनी मला 10 वर्षानंतर आमदार केला त्यांच्याशी जर मी खोटं बोललो तर देव मला माफ करणार नाही, अजिबात करणार नाही. म्हणून आपल्या या जनतेशी कधी खोटं बोलणं हे मला कधी जमणार नाही. एक शहर कसं उभं राहावं, आमच्या उमेदवार कसे आहेत, आमच्या उमेदवार शांत, संयमी, निष्कलंक असे उमेदवार आम्ही शिवसेनेतून उभे केलेत. फक्त आमच्या वराडकर मॅडम नाही तर सगळेच आमचे उमेदवार कोणाच्याही वर भ्रष्टाचाराचा डाग तुम्हाला शोधून सापडणार नाही. कारण ते एक चांगलं शहर उभं करायचं, ते मंदिर आहे. मी अनेक वेळेला बोलतो, ते मंदिर आहे, तिथे पवित्रच लोक गेली पाहिजे. अपवित्र लोक गेली तर तिकडे काय होईल हे आपण मागच्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय. त्यांनी फक्त उदरनिर्वाहाचं साधन समजलं आणि त्या नगरपालिकेची अवस्था काय केली हे मला तुम्हाला काय वेगळं सांगायची काही गरज नाही. आज तुम्ही बघा, एका बाजूला आपण नगरपालिकेच्या विकासाचं बोलतो. मी थक्क झालो, ती गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे. बीजेपीच्या उमेदवार सौ शिल्पा खोत या 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत मराठा होत्या. त्या दिवशी त्या ओबीसी झाल्या. म्हणून मी बोललो खोटं बोलणार नाही, खोटं बोलून कधीच सुरुवात करायची नसते. मी माहिती घेतली माझ्या वकिलांकडून. मी बोललो 7 नोव्हेंबर 2025 आणि नंतर मग ते सगळे जुने फोटो होते, 1 मराठा लाख मराठा. बरोबर, मी पण मराठा झालो. सगळ्या आंदोलनामध्ये आम्ही बघायचो अचानक ओबीसीची सर्टिफिकेट आली कशी हे मी माहिती काढायला गेलो. त्याच्यावर मी उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. फक्त तुम्हाला वरवरच सांगतो, या कालेलीच्या परब आणि परब म्हणजे 12/5चे परब असतात. बरोबर, एवढे प्युअर कडवट मराठी. मी माहिती काढली, कालेलीचे परब वरवड्यात कधी गेले? कणकवलीच्या. माझं गाव वरवडे. मग मी सगळे दस्तावेज काढायला सांगितले.